नमस्कार, मी रानटी रिपोर्टर आलोय परत संवाद साधायला ह्या मॅडम सोबत. मॅडम, तुम्हाला थंडीबद्दल काय बोलायचं आहे? मला नाही वाजत थंडी, कारण की मी आहे हा? शुभमची बंदी. शुभमची बंदी, हा. कॉज आय एम अ हॉटी, म्हणून मला थंडी नाही वाजत. खरंच तुम्हाला काहीच थंडी नाही वाजत का हो? नाही, मला बिलकुल फरक पडत नाही. उलट मी जिथं जाते ना तिथं टेम्परेचर आपोआप वाढतं. असं वाटत तर नाही. यू सी, आम्हा मुलींना आहे ना काहीही फरक नाही पडत. कॉज आय एम अ स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन. आता काय बोलू मी ह्याच्या पुढं? हिच्या पुढं हा संवाद आपण इथंच संपूया. ह्या स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमनला माझा सलाम आहे. ए चल कॅमेरामॅन, चल. अरे चल की बाबा, चल लवकर, चल. चल 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 चल, हे ठेव, हे गाडी चालव धर. गाडी मी नाही चालवत गाडी. ए बाबा, गाडी चालव. नाही मला थंडी वाजते. मला काय गरम होते का? नाही नाही, नाही मी नाही चालवत. अरे धर, तू येताना चालवली ना तू. घरी हात बघ कसा झालाय. माझा पाय बघ कसा कापतोय. धर. मग आता बघा कसं बघतात हौसी नजरेनं. बसले का? चला मॅडम, थंडी नाही वाजत ना तुम्हाला? ए कॅमेरामॅन, तुझा माईक टोचतोय. माईक नाही होतो. शोध सत्याचा, शोध सत्याच्या आत्याचा, शोध सत्याच्या आत्याच्या खलबत्ताचा. काय विषय न्यूज. उघडा डोळे, टाका एक पाऊल पुढे. बाई चीटिंग आहे म्हणून ना मी हा चॅनल लावत नाही. म्हणून मी बघतच नाहीये. ए चॅनल चेंज करे. हे नास्ती काय बस खाली कॅमेरा चालू आहे. अच्छा, सॉरी मीच आहे का? ओके. नमस्कार, मी विज्ञानदा आणि तुम्ही बघताय काय विषय न्यूज. बिमल पिशवी प्रस्तुत झटपट पटापट न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे, ज्यामध्ये आम्ही देतो 1 मिनिटात 142 बातम्या. सॉरी खूपच फास्ट झालं थोडं. पुण्यामध्ये लागली आग, लोक गेली शेकोटी घ्यायला. महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये चुकून सुरू झाला पंखा, 2 जण जागीच ठार. एका जोडप्याने थंडीत केले पॅचअप, 2 महिन्यापूर्वी झालेलं ब्रेकअप. पोयोच्या स्टॉक्समध्ये झाली आहे वाढ, इन्व्हेस्ट करा, पैसे कमवा. प्रधानमंत्रींनी आज केलं एटीएम मध्ये हीटरचं उद्घाटन. म्हणाले, भाइयों बहनों गरम रहो. सांता क्लॉजनी चक्क चोरले सॉक्स. म्हणाला, गिफ्ट गेला भाऊ का, तिथे थंडी वाजले माझं पायाला, असं म्हणून सांता झाले फरार. पुण्यात आज 10 डिग्री तापमान असल्याचा अंदाज. आज पुण्यात 10 डिग्री तापमान असल्याचा अंदाज. 10 डिग्री तापमानचा अंदाज आज पुण्यात. तापमानचा अंदाज पुण्यात आज 10 डिग्री. अंदाज आपण पुण्याचा 10 डिग्री असल्याचा अंदाज. बातम्या फिरवून सांगितल्यामुळे एका रिपोर्टरची केली हत्या. अरे, आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. सर्वप्रथम आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे काय विषय न्यूज. गावातल्या एका म्हाताऱ्या संशोधकाने केले संशोधन. जेट स्प्रेला चुलीवर ठेवून वापरल्यास बोचाचा लोचा होत नाही, असं जाहीर केलं. लोकांमध्ये आला आहे उत्साह. तुम्हाला सकाळ सकाळ थंड नको वाटायला म्हणून हे अद्भुत संशोधन केलेलं आहे. US मध्ये आहे दुःखाचं वातावरण, कारण जेट स्प्रे ते वापरत नाहीत आणि टिश्यू पेपर हा चुलीवर गरम करता येत नाही. त्यामुळे आता खरंच जेट स्प्रे जेट सारखं लागणं कमी होईल. लोकांनी दिलं या संशोधनाला थम्स अप. वळूया पुढच्या बातमीकडे. आमचे प्रतिनिधी रानटी रिपोर्टर आज घेणार आहेत पुण्याच्या थंडीचा आढावा, तर जाऊया त्यांच्याकडे. नमस्कार रानटी रिपोर्टर, काय स्थिती आहे पुण्याची? वा, खूप छान आवाज आहे. 50 रुपयाला पॅक करा हे. चला. नमस्कार मित्रांनो, मी रानटी रिपोर्टर आज आहे पुण्यात भर उन्हात आणि तुम्हाला देणार आहे ग्राउंड रिपोर्टिंग. आपण विचारणार आहे नागरिकांना काही प्रश्न. ओ दादा इकडे या. दादा इकडे या. थंडीबद्दल काही तर सांगा. थंडीबद्दल काहीतरी सांगा. हो, चुकून आपण मुक प्राण्याला प्रश्न विचारलेला आहे. माय बॅड. बोला की. थंडीत गुटखा खातो. दादा थंडीबद्दल तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला सांगतो मी, बरं का. सकाळी उठतो मी, उठल्यानंतर आपलं स्वेटर घालायचं, स्वेटर घालून ऑफिसला जायला निघायचं. ऑफिसला गाडीवर बसायचं. थंडी ऑफिस आलाय, आल्यावर बघतो तर काय ऊन. ओ माय गॉड, कडक ऊन पडलेलं असतं. किती ऊन आहे हे बघ. गरमवलं झालं सगळं. आतमध्ये जाऊन मी एसी लावतो. एसी लावल्यावर होतं तर काय परत थंडी वाजायला लागते. परत स्वेटर घाला. एवढी थंडी म्हणतो आपण गरम चहा प्यायला पाहिजे, नाही का. खाली जातो चहा प्यायला. खाली आल्यावर बघतो तर काय असं लस्सी, चहा. अरे ऊन पडलेलं असतं ओ यार. माय गॉड, एवढं उन्हात परत लिंबू पाणी प्याव का चहा प्याव.
बरोबर आहे तुमचं. बघताय नागरिकांनो किती त्रास होतोय ह्या बिचाऱ्यांना. काय बघताय नागरिकांनो? अहो दादा तुम्ही ह्याचा स्वेटर काढला, ह्याला थंडी वाजेल, कडकडतं हे. बोला आता बोला. काय बघताय नागरिकांनो? अजून दिवस बाकी आहे माझा. सांगा. संध्याकाळी जायचं असतं. परत मी आपलं स्वेटर घालतो, स्वेटर घालून पार्किंग मध्ये येतो, गाडी काढतो, गाडी काढून पार्किंगच्या बाहेर आल्यावर बघतो तर काय काय दादा काय काय असेल आता. थंडीच असेल ना? नाही मग ऊन. आता पाऊस आलाय, पाऊस. ओ बापरे. काय करावं माणसाने? हो काय करावं काय माणसाने? दादा मी तुमचं दुःख समजू शकतो. बघताय का नागरिकांनो किती त्रास होतो ह्यांना. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर बाहेर निघताना छत्री, स्वेटर, शॉल, लिपस्टिक काय घ्यायचंय ते घ्या आणि निघा. कारण जर तुम्ही पुण्यात राहताय तर सांगता येत नाही पुण्यात कधी काय पडू. पाहुणा कधी काय पडू शकतं. कप कपतोय मी, कुडकुडतोय मी, भरभरतोय मी, तडफडतोय मी, छळतीये मला थंडी. अरे मग घे ना बोल्ड मॉन्क म्युझिक सीडीज. झालाय नरम, घ्या गरम. नमस्कार, मी विज्ञानदा. होऊ दे चर्चामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या सोबत आहेत आपल्या सर्वांचे लाडके सचिनजी. वेअर स्वेटर ॲट द बॅक ऑल्सो. सॉरी थोडा तांत्रिकी बिघाड आहे. अरे हे सचिन नाही, दुसरे सचिन महागुरु. तर होऊ दे चर्चामध्ये आज आपल्या सोबत आहेत आपले सर्वांचे लाडके सचिन महागुरु सर. नमस्कार. तसं तर माझा परिचय करून देण्याची काही गरज नाही आहे. परिचयाला मी करून देण्याची गरज आहे. कळालं नाही काही पण ऐकून उलटी आली. सर आता थंडीचा महिना सुरू झाला आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? आला थंडीचा महिना, पटकन शेकोटी पेटवा, मला लागला खोकला. अरे वा, छान छान. सर आम्ही ऐकलंय की तुमचा आवडता ऋतू हा थंडी आहे, हे खरं आहे का सर? उर्दू में सोच रहे हैं वाटतं. जिहाले मिस्किन मुकुंद रंजिश, बहारे हिजरा बेचारा दिल है. मी छोले सिनेमाची शूटिंग संपून नुकताच घरी येत होतो आणि घरी आलो आणि मला आईस्क्रीम खायची प्रचंड आवड. मग मी फ्रीजकडे गेलो, फ्रीजचं दार उघडलं, बाजूला बर्फ काढून ठेवला. आज लोक त्याला हिमालय म्हणतात, मी म्हणलं शब्बास, क्या बात आहे वा. मग मला तिथं आईस्क्रीम दिसलं आणि ते आईस्क्रीम माझं हे सगळ्यांना माहीत होतं. सगळ्यांना म्हणजे हे आईस्क्रीम सचिनचं आहे, हे सचिनचं आईस्क्रीम आहे, हे सचिनचं आईस्क्रीम आहे. दुकानदाराला सुद्धा माहीत होतं हे सचिनचं आईस्क्रीम आहे. मग मी ते आईस्क्रीम असं काढलं, असं बाजूला ठेवलं आणि ते खात होतं आणि असं खाल्लं आणि असं शेवटचं चाटलं पण. आणि मग मी ते खाऊन झाल्याच्या नंतर फ्रीजकडे गेलो, दरवाजा बंद करायला गेलो तर तो दरवाजा बंदच होईना. मी खूप प्रयत्न केला पण तो दरवाजा काही बंदच होईना. मी पॅनिक झालो, मला काही कळेना. मग मला रिअलाईज झालं की पूर्ण शहरात तर थंडी झाली आहे. हां, मी म्हणलं गिळगावकर, तुम्ही तर एक नवीन ऋतू निर्माण केला आहे, थंडी. हां, आणि त्या गेम ऑफ थ्रोन्समध्ये सुद्धा ते माझंच घेतलं आहे बरं का, विंटर इज कमिंग म्हणून. वा वा, छान सर. सर थंडीच्या महिन्यामध्ये शरीर गरम कसं ठेवायचं किंवा शरीराची काय काळजी घ्यावी ह्याचे काही टिप्स आम्हाला सांगा प्लीज. फार चांगला प्रश्न आहे हा. 100 रुपये. सर थँक्यू सो मच सर. आशीर्वाद. तर त्याच्यासाठी ना तुम्हाला एकापेक्षा एक. हे घे तुमचे पैसे परत. सर तुम्हाला हे म्हणायचंय का की हे करून शरीर गरम ठेवू शकतो आपण? नाही नाही, शरीर गरम याच्यानं. काढा बॉटली, मारा नीट. हे माझं ब्रीद वाक्य तुम्ही चोरलंय. तुमची बायको तुम्हाला काय बोलत नाही का? हा? माझ्या आवडीच्या शिवाय मी नेहमी खातो. ती मला थंडीत म्हणते चला ना चला ना चला ना गडे. मी म्हणतो हाड, पुतळ्यासोबत जा. सर तुम्हाला खरं सांगू का, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मी आणि माझी जनरेशन ही तुम्हाला लेजंड समजते सर. तुमचं खूप रिस्पेक्ट करते आणि तुमच्यापासून आम्हाला खूप इन्स्पिरेशन मिळते. तुमचे सिनेमे आम्ही लहानपणापासून बघत आलो आहोत. सर मला असं वाटतं की तुम्ही आणखी सिनेमे बनवा, आम्ही सगळे प्रेक्षक बघायला येऊ. तुम्ही सिनेमेच बनवा सर, इंटरव्ह्यू राहू दे. मग
मग इंटरव्ह्यू कोणी द्यायचा? माझा कसला इंटरव्ह्यू? अरे हा गुन्हे की सुकाना. प्लीज थांबा, जागेवर या, जागेवर या. बिबट्याची तुम्ही आजकाल बातम्यांमध्ये खूप आहात, व्हायरल पण आहात, काय बोलायचं त्याच्यामध्ये? मला काय नाही बोलायचं. आम्ही चाललो आमच्या गावी. तुमच्याकडे लय थंडी आहे. आमच्यापेक्षा जास्त थंडी तुमच्याकडे आहे राव. मी चाललो. का असं काय झालं? काय झालं? काय झालं? Yes. त्या दिवशी मी एका माणसाला चावत होतो. त्याचा डोंगराचा बरफ झालेला बरफ. माझं दात तुटलेलं राव. आयला आपली बरं इज्जत आहे, बिबटा आहे आपण. मग तुम्ही चावताच कशाला ना? चावता कशाला? तुम्ही खाते का कधी कधी चिकन मटन मच्छी? तुम्ही मांसाहारी असू शकता, मग आम्ही मांसाहारी असू शकत आहे का? बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. मग तुम्ही शहरात काय येतात, जंगलातच का नाही राहत? मग तुम्ही कशा येतात जंगलात आहे घालायला? येता ना तुम्ही कॅम्पिंग करायला? हो झाडं तोडायला येतं की नाही? हो हो. एक तर थंडीत सगळे गारटलेत. आय डोंट लाईक फ्रोझन फूड्स. इट्स अनहेल्दी फॉर माय गट ब्रो. एक तर तुमच्या माणसासारखं मी मसाला टाकून असं गरम करून नाही खाऊ शकत ना. कच्चं खावं लागतं आपल्याला. पचन होत नाही राव, चुरून घ्यावं लागतं. तुम्हाला काय सांगू, त्या दिवशी लोक मला पकडत होती. आयला हात थंड होती त्यांची. विहिरीत पडलो, थंड थंड पाणीत. आय ती गाठ पाडली माझी. आयला आधी मला बघून लोकांची गाठ पाडायची, आता लोकांना बघून माझी गाठ पाडायला. काय करू मी? सॉरी सॉरी, मला माफ करा. हा संवाद आपण इथं संपूया. बघताय तुम्ही, थंडीचा त्रास बिबट्याला पण होतोय. मी रानटी रिपोर्टर विथ कॅमेरामॅन ला बिबट्याने खाल्लंय. आय घातले, मी पळतो इथून. स्वेटर घातलं, स्वेटर घालायचं हो. परत आपलं स्वेटर. अरे तुमचं लक्ष. मारी ना. ओव्हर ऍक्टिंग. प्रतिनिधी जे आपल्याला घेणार आहेत पुण्यात. Sorry यार, कॉन्शियस. अरे तुम्ही काय राहताय जंगलात? सगळं माकी आग. खातून की खिदमत में खिलाड़ी की है ख्वाहिश, कातिलाना ये आदा है, कातिलाना ये नुमाइश. म्हणून ना मी हा चॅनल. एक तर थंडी आली, सगळे गारठीत. आय डोंट लाईक फ्रोझन फूड्स. इट्स